You are most welcome in my YouTube channel. I am Mr. Gajanan Chaudhary from Sri Changdu Barugpatil Koipi Madhyamik Vidyalay, Suregaon. Friends, today we are going to learn a language study section from unit number 1. The text is Miss Slippery. Now, in this activity, see word play, anagrams. Now we are going to make some anagrams. Before going to make some anagrams, we are going to clear the concepts. Listen. Anagram. An anagram is a play on words created by rearranging the letters of the original words to make a new word or phrase. बघा मित्रांनो, anagram म्हणजे अशी क्रिया की दिलेल्या शब्दातील आहे तेच लेटर्स वर्ण वापरून आपण नवीन अर्थपूर्ण शब्द किंवा फ्रेजेस तयार करतो. या उलट सुलट रचनेला शब्दातील वर्णांच्या उलट सुलट रचनेला आपण अनाग्राम्स असे म्हणतो. मात्र करत असताना ते अर्थपूर्ण आहे याची खबरदारी घ्यायची आहे. अनाग्राम्स कॅन बी फन अँड विटी. हे अनाग्राम्स अत्यंत गमतीदार पण असतात, मजेशीर सुद्धा असतात. वी कॅन ऑफन फाइंड एक्झाम्पल्स ऑफ अनाग्राम्स इन एव्हरीडे लाईफ. आणि रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपण आपल्याला या गोष्टी दृष्टीस पडत असतात. फॉर एक्झाम्पल, स्टेट, STAT, स्टेटचा अर्थ आपण राज्य असे घेतो, पण जर तेच लेटर आपण उलटे पलटे इथे केले, बघा TASTE आहे तेच लेटर त्याच्यातले घेतलेले आहेत. एकही लेटर वाढवलेलं सुद्धा नाही आणि कमी सुद्धा केलेलं नाही. याचा अर्थ बदलला इथं. स्टेट राज्य किंवा अवस्था किंवा परत त्याला आपण किंवा मेन्शन करणे, पण त्याचा अर्थ या ठिकाणी विचारात न घेता त्याच्यातले लेटर्स चेंज करून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करणे याला आपण अनाग्राम म्हणतो. जसं की स्टेट टेस्ट, डस्टी स्टडी, डस्टी स्टडी, सेव हे वाचवणे बचत करणे, वास म्हणजे ज्याला आपण फुलदाणी म्हणतो, वास, थिंग पुढचा शब्द आहे थिंग, थिंग नाईट, थिंग नाईट. All the letters are same, only they are rearranged and make meaningful word. Okay, etc. In this way. Next, there is a group activity. Divide the class in 4 groups. Then the first group finds out anagrams of 3 letters. म्हणजे असे ग्रुप पाडायचे आपल्याला वर्गामध्ये का त्या वर्गातील विद्यार्थी आहे तर पहिल्या गटातील विद्यार्थी फक्त 3 लेटर्सचे शब्दांचेच अनाग्राम्स करतील. जसं की TEN 10, NET नेट अशा पद्धतीने. द सेकंड ग्रुप फाइंड्स आउट अनाग्राम्स ऑफ 4 लेटर्स. 4 लेटर असणाऱ्या शब्दांचेच ते अनाग्राम्स पुढचा गट करेल. द थर्ड अँड फोर्थ ग्रुप फाइंड्स आउट अनाग्राम्स ऑफ 4 and 5 लेटर्स रिस्पेक्टिव्हली इन दिअर गिवन टाइम. आणि 3 ते 4 तिसरा आणि चौथा गट काय करेल, त्या 4 आणि 5 वर्ण असणारे शब्द तयार करतील, त्यांचे अनाग्राम्स तयार करतील. द ग्रुप विच कलेक्ट्स मॅक्झिमम अनाग्राम्स इन गिवन टाइम विल बी द विनर. जो गट त्याचे जास्त शब्द तयार करेल त्याला आपण विनर घोषित करणार असतो. ठीक आहे. नेक्स्ट बघा, इंडिव्हिज्युअल ऍक्टिव्हिटी सुद्धा आहे दिली एक. मेक अनाग्राम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. रिमेंबर, a anagram contains exactly the same letters, no more, no less, only in a different order. ही गोष्ट सगळ्यात महत्वाची. नो मोर, नो लेस. वाढवायची पण नाही आणि कमी सुद्धा करायचे नाही. आहे तेच लेटर त्या ठिकाणी घेऊन नवीन शब्द तयार करायचा आहे. जसं की TEN 10 त्याचा अनाग्राम NET नेट चेंज करायचे. नंतर इथं आहे डेअरी, DAIRY डेअरी, त्याचा बनवायचा डायरी, DIARY, फक्त इथं A आणि I चेंज करायचे इथं. त्यानंतर आहे ग्लीन, GLEAN ग्लीन, याचा एक शब्द तयार करायचा आहे. नंतर फॉर्मर, FORMER फॉर्मर, काय शब्द तयार होऊ शकतो, रिफॉर्म, REFORM रिफॉर्म. पुढचा शब्द आहे क्वेश्चन, त्याच्यापासून आपण क्वेश्चन, CAUTION क्वेश्चस तो शब्द तयार करतो, क्वेश्चनड.
नंतर आहे लिसन, लिसनचा बनतोय SILENT, सायलेंट. नंतर आहे ॲलर्जी, ॲलर्जी पासून शब्द आपल्याला तयार करायचा आहे. बघा अर्थपूर्ण शब्द आपल्याला तयार करता आला पाहिजे. फ्युनरल, फ्युनरल पण शब्द तयार करायचा. टीचर, टीचर. नंतर डोरमिटोरी. अशा पद्धतीने हे शब्द विचारात घेऊन नवीन शब्द आपण तयार करू शकतो. अर्थात तुम्हाला मी प्रयत्न करा, मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी हे शब्द तुम्हाला पुन्हा दाखवणार आहे. ओके. नेक्स्ट, मदर टंग or other tongue. There are some words in English which sound like words in your mother tongue. इंग्रजीमध्ये असे काही शब्द आहे की त्यांचा साऊंड, ध्वनी, नाद अगदी इंग्रजी शब्द आणि मराठी शब्दासारखाच असतो. बट इफ यू कन्सिडर द मिनिंग ऑफ अँड यूज यू रिअलाइज दॅट दे आर डिफरंट वर्ड्स ऑलटुगेदर. पण जर त्याचा अर्थ विचारात घेतला, आपण त्याचा वापर जर विचार घेतला तर साहजिकच आपलं असं रिअलाइज लक्षात येईल का दे आर डिफरंट वर्ड्स ऑलटुगेदर, वेगवेगळे शब्द एकत्र आलेले आहेत. ठीक आहे. बघा ऍक्टिव्हिटी दिली. फॉर एक्झाम्पल सिरियल नंबर 1 to 5 वर्ड्स. नंतर मिनिंग इन इंग्लिश, मिनिंग इन मराठी, मिनिंग इन हिंदी. फर्स्ट वर्ड इज रोज, ROSE, रोज. Rose is an English word. We know that rose means a flower in English. But we consider in Marathi, rose means डोली. जसं आपण रोजाने काम करतात वगैरे असे लोक, रोज. आणि हिंदीमध्ये जर घेतलं तर रोज, एव्हरीडे, हर रोज. दुसरा शब्द घ्या सन, SUN, सन म्हणजे सूर्य, SON, सन म्हणजे मुलगा. अर्थ आहे का इथे? इंग्लिश मध्ये सन मीन्स अ स्टार, SON, सन मीन्स अ मेल हियर, वारस. बट इन मराठी सन, फेस्टिवल, कोणताही सण, दिवाळीचा सण वगैरे, किंवा इयर, वर्ष म्हणतो आपण त्याला, सन 2020 वगैरे वगैरे. त्यानंतर मीनिंग इन हिंदी, इयर, सन, हिंदी में आता है. पुढचा शब्द आहे पीस. 2 पीस इथं, एक पीस म्हणजे तुकडा आणि दुसरा पीस म्हणजे शांतता. बघा इन इंग्लिश पीस मीन्स अ बीट, तुकडा, आणि दुसरा आहे पीस मीन्स काम, काम, शांतता. इन मराठी अ फिदर, पीस, पक्ष्यांचा वगैरे पीस. ग्राइंड, पीस ना, चक्की पीस ना, आटा पीस ना, असं बोलतो आपण. काम इन इंग्लिश पीसफुल, शांततामय. इन मराठी काम, काम, वर्क, काम करणे, काम. हिंदीमध्ये सुद्धा काम. ऍक्टिव्हिटी. नाउ कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. वर्ड्स, मिनिंग इन इंग्लिश, मिनिंग इन मराठी. बोट इन इंग्लिश मध्ये शिप वगैरे, मराठी अ फिंगर, बोट, हाताचं बोट. दुसरा शब्द आहे इथं डॉटर इन लॉ, मराठीमध्ये सून, इंग्लिशमध्ये शब्द सून, SOON, सून. त्याचा इंग्लिशमध्ये अर्थ होईल सून म्हणजे बीक, क्विकली, लगेच, ताबडतोब. इकडे दिला शब्द एक रोप. रोप इंग्लिशमध्ये स्ट्रॉंग कॉर्ड, आणि इकडं रोप, रोप म्हणजे कोणतं प्लांट, जसं झाडाचे वगैरे रोप असतात ते रोप. आणि इथे इंग्लिशमध्ये त्याचा अर्थ आहे रस्सी, दोरखंड वगैरे. इंग्लिश शब्द आहे लेक. त्याचा इंग्लिश मिनिंग आहे पॉन्ड, लेक, पॉन्ड, तळे. आणि जर मराठी अर्थ घेतला तर लेक, आपली लेक, लेक असते ना, माय लेक वगैरे, तशा पद्धतीने. पुढचं आहे नेम. नेम ऑफ अ पर्सन, प्लेस ऑर थिंग. एखाद्या वस्तूच्या किंवा व्यक्तीच्या ठेवलेल्या नावाला आपण नेम म्हणतो. आणि जर मराठीत अर्थ घेतला तर नेम, खेळातला नेम असतो, AIM, एम, टार्गेट. इकडे घ्या मोर. मोर इंग्लिशमध्ये होतो मच, म्हणजे जास्त, आणखी. तो जर इंग्लिशमध्ये आपण मराठी अर्थ घेतला तर मोर, नाचरे मोरा, पिकॉक. त्याच्यानंतर इकडे आहे केस. इंग्लिश त्याचा अर्थ होतो सूट, म्हणजे सुटकेस आपण वापरतो, सुटकेस. आणि तो जर मराठीत आपण घेतला तर केस, आपल्या डोक्याची केस, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी होतो. याला आपण मदर टंग, अदर टंग म्हणतोय. अत्यंत फनी अशी ही
ऍक्टिव्हिटी आहे. बघा मित्रांनो, पुढे एक रिडल्स दिलंय. हे ग्रुप ऍक्टिव्हिटीज मध्ये सुद्धा आपण घेऊ शकतो. बघा, त्याची उत्तर तुम्हाला द्यायची आहे. व्हॉट कम्स डाऊन बट नेव्हर गोज अप. म्हणजे अशी कोणती वस्तू आहे का ती नेहमी खालीच येते, वरती मात्र कधीही जात नाही. विचार करा. थिंक. गेट इट? नो. ओके, इट इज रेन. RAIN, रेन, पाऊस. पुढचा, व्हॉट हॅज हँड्स बट कॅन नॉट क्लॅप. असं कोण आहे की ज्याला हात आहे पण ते टाळी वाजू शकत नाही? अर्थात क्लॉक. CLOCK, क्लॉक किंवा वॉच. WATCH, वॉच. नेक्स्ट, व्हॉट हॅज अ नेक बट नो हेड. अशी कोणती वस्तू आहे की जिला नेक आहे, मान आहे, मान म्हणजे गळा, गळा आहे परंतु हेड, डोकं नाही? अर्थात बॉटल. BOTTLE, बॉटल, बाटली. व्हॉट कॅन यू सी इन अ कॅलेंडर ॲज वेल ॲज इट अप. अशी कोणती वस्तू आहे की तुम्ही रोज कॅलेंडरमध्ये बघतात आणि खाण्यासाठी सुद्धा तीच वस्तू वापरतात? अच्छा, ओके, इट इज डेट. DATE, डेट. आपण कॅलेंडरमध्ये रोज डेट बघतो आणि खाण्यासाठी डेट म्हणजे खजूर खात असतो, वापरत असतो. शेवट, व्हॉट बिलॉंग्स टू यू बट इज युज्ड मोर बाय अदर्स. बघा मित्रांनो, अशी एक कोणती तुमची स्वतःच्या मालकीची वस्तू आहे, गोष्ट आहे का जी तुमची स्वतःची आहे पण तुम्ही तिचा वापर करत नाही, त्या गोष्टीचा वापर मात्र इतर सर्वच लोक त्या ठिकाणी करत असतात. अशी कोणती गोष्ट असेल? अर्थात नेम. NAME, नेम. नेम तुमचं स्वतःचं आहे, तुम्ही स्वतःचं नाव वापरत नाही पण त्या नावाचा वापर अनेक लोक त्या ठिकाणी करत असतात. बघा मित्रांनो, या ठिकाणी ही रिडल्स अशा पद्धतीने आपण बघितले. आणखी रिडल्स तुम्ही इंग्लिशमध्ये जमा करू शकतात. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. सबस्क्राईब करा, शेअर करा, शेजारचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.